नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी धवल आणि मी साक्षी आपलं स्वागत करते। निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट दिले। निर्मला सीतारामन यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे आता 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाहीये। महायुतीचा विजय हा ईव्हीएम मधून झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने होत आला आहे। संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा धागा पकडून महायुतीच्या महाविजयावर तोंडसुख घेतले। या विजयामुळे महायुतीचे नेते अजूनही धक्क्यातून सावरले नसल्याचे संजय राऊत म्हणाले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनात आला आहे। महिला व बाल विकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारचा फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे, असं मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलंय। बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे। सुस्तावलेल्या ऑटो सेक्टरला यामुळे गती मिळाली आहे। इलेक्ट्रिक वाहनांसाठी या बजेटमध्ये एक रोड मॅप तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। इलेक्ट्रिक वाहन पूर्वीपेक्षा स्वस्त होतील। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या मराठवाड्यातील राजकारण तापलंय। यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन केले जात आहेत। त्यातच आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली आहे। धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे, असं विधान भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलंय। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुद्ध चतुर्थी गणेश जन्म सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात साजरा करण्यात येत आहे। या निमित्त मंदिराला आकर्षक आरास व विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। पहाटे 4 ते 6 या वेळेत स्वराभिषेक कार्यक्रम झाला। सुप्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वे यांनी हा कार्यक्रम सादर केला। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार 3चा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला। आजच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी काही दिले नाही। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल। नवीन आयकर कायदा 1961 ची जागा घेईल। आता नवीन कर प्रमाणितील 12 लाखांपर्यंत आयकर लागणार नाही। केंद्र सरकारने आज तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा पूर्ण अर्थसंकल्प मांडला आहे। केंद्र सरकारने बजेटमधून गोरगरिबांना दिलासा देण्याचं काम केलं आहे। तसेच शेतकरी, महिला आणि नोकरदारांसाठी या बजेटमधून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। केंद्र सरकारने 1-2 नव्हे तर गंभीर आजारावरील 36 औषधे ड्युटी फ्री केले आहेत। पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एक विचित्र अपघात झालाय। एका पिकअप चालकाने अनेक वाहनांना उडवलाय। या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही ही कैद झाला आहे। धडकेत पिकअपचे चाक निखळले, त्यानंतर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि पार्क असलेल्या दुचाकीला या पिकअपने ठोकले। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथमध्ये चक्क 2 शिक्षकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली। शाळेबाहेरच महिला आणि पुरुष शिक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी झाली। शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केल्याने त्याला मारहाण केल्याचा शिक्षिकेचा दावा असून या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता लवकरच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। आता नुकतंच त्यांनी बारामतीमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत भाष्य केलं आहे। यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार याबद्दलची घोषणा केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली आहे। धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे, असे विधान भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले। गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आलं आहे। गुजरातमधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरीग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आलाय। तसेच त्यांची गाडीही त्या ठिकाणी आढळून आली आहे। भाजपमध्ये गेले अन्न तिकीट मिळाले की आमदार होतो, मीच कसा आमदार झालो नाही, मला तो पक्ष लकी नव्हता, अशी फटाकेबाजी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे।
सिन्नर विधानसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमातून ते बोलले आहेत। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती समोर येताच आता प्रशासन खडबडून जागं झालं आहे। आता या संदर्भात महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांची चौकशी होणार अशी माहिती आदिती तटकरेंनी ट्विटरद्वारे दिली आहे। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्रातील महड येथील वरद विनायक मंदिरात माघी गणेश जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। महड वरद विनायक मंदिर तर्फे माघी गणेश जयंती निमित्ताने मंदिरात मोठ्या संख्येने भाविक भक्त दाखल झाल्याचे पाहावयास मिळत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेला धडगाव तालुक्यातील गोरंबा येथे निगदी ते लेगापाणी रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत सुरू असून कामाच्या ठिकाणी अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाचे आमदार अमश्या पाडवी यांनी अचानक भेट दिल्यानंतर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचं निदर्शनात आलं आहे। भिवंडी शहरातील फातिमा नगर येथे गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती। काही इसम वेगवेगळ्या लोकांच्या नावाने बँक खाते खोलून ऑनलाईन फ्रॉड करून त्यांचे बँक खात्यात पैसे आल्यानंतर पैसे काढून लोकांचे फसवणूक करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींना अटक केली व त्यांचे बँक खाते फ्रीज केले आहेत। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी तूर, हरभरा व मका विक्रीसाठी आणताना दिसत आहे। मार्केटमध्ये 1500 क्विंटल आवक तुरीची झालेली आहे। त्याचबरोबर हरभरा व मका देखील शेतकरी आणताना दिसत आहे। मार्केटमध्ये शेतकरी माल विक्रीसाठी आणत असताना ट्रॅक्टर व मिनी वाहनचा वापर करत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ट्रॅक्टरच्या रांगाच रांगा दिसत आहेत। कोकणाच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये फिश प्रोडक्शन आणि विशेषच माशांपासून बनणारी पेस्ट आहे जी आपल्याकडून निर्यात होते। त्या एक्सपर्ट ड्युटीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे, जी 30% वरून 5% वर झालेला आहे, ज्याचा फायदा स्थानिक लोकांना निश्चित होईल। 1909 सालापासून येवला शहर पोलीस स्टेशन हे जुन्या जागेत होते, मात्र आज याच येवला शहर पोलीस स्टेशन नवीन इमारतीत स्थलांतर झाले असून यावेळी या नवीन शहर पोलीस स्टेशनचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। आज केंद्रात बजेट सादर झालं। निर्मला सीतारामन यांच्याकडून हे बजेट सादर करण्यात आले आहे। सर्वसाधारणपणे जे शेतकरी, कर्मचारी, गरीब आहेत त्यांच्या कल्याणाचे हे बजेट असलं पाहिजे होतं अशी टीका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। निर्मला सीतारामन यांनी 8वा अर्थसंकल्प चे MCCI म्हणून सादर केलं, त्याचं स्वागत करतो। हे वर्ष 2025 ते 26 वर्ष आहे। 48 कोटी लाख खर्च होईल असा अंदाज डायरेक्टर MCCIA यांच्या अधिकाऱ्यांनी सादर केला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संक्षिप्त अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्यात अगदी महत्त्वाचं आणि ज्याच्यावर आज सगळ्यांचं लक्ष वेधले गेलेले आहे ते म्हणजे कुठली निवडणूक समोर नसताना ज्याची टीका केली जाते ती लोकांना प्रलोभन होते। 12 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे। ज्या लोकांचे उत्पन्न अगदी थोडे होते आणि लगेचच त्यांना कर लागणार होता त्यांना त्यातून सूट मिळाल्याचीही काही अशी प्रतिक्रिया उपसभापती नीलम गोरे यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3ऱ्या कार्यकाळातील 8वा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला। या अर्थसंकल्पात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत छत्रपती संभाजीनगर शहरातील व्यापाऱ्यांना आनंद झाला आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। यात शेतकरी क्रेडिट कार्डची लिमिट वाढवली आहे। बिहारसाठी मखाना बोर्डची घोषणा केली आहे। कामगारांसाठी सुद्धा अनेक घोषणा केल्या आहेत। महिलांसाठी सुद्धा या बजेटमध्ये बरंच काही आहे। अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फियात आज शनिवारी सकाळी एक छोटे वैद्यकीय विमान कोसळले। वृत्तसंस्था APA ने दिलेल्या माहितीनुसार फिलाडेल्फियातून मिसुरीला जाणाऱ्या विमानात 6 जण होते। यामध्ये 2 डॉक्टर, 2 पायलट, 1 रुग्ण आणि एका कुटुंबियातील सदस्यांचा समावेश होता। या दुर्घटनेत सर्वजण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपला 8वा तर मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प 2025 ते 26 संसदेत सादर केला। यावेळी निर्मला सीतारामन यांनी आरोग्य अर्थसंकल्पाबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत।
यात रुग्णांना, विशेषतः कर्करोग आणि दुर्मिळ आजारांना ग्रस्त असलेल्या मदत करण्यासाठी 36 जीवनरक्षक औषधांना मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने 36 जीवरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली आहे। त्यामुळे ही औषधे स्वस्त होतील। त्याचवेळी ड्युटी कमी केल्यामुळे इलेक्ट्रिक वाहने आणि स्मार्टफोन सुद्धा आगामी काळात स्वस्त होणार आहेत। महाकुंभाला जाणाऱ्या महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा एक व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे प्रकरण समोर आले आहे। त्यामध्ये त्याने महाकुंभाला जाणाऱ्या महिलांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापर आरोपी युवकाचं नाव साबिर आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज आर्थिक वर्ष 2025 ते 2026 चा अर्थसंकल्प सादर केला आहे। या वेळेच्या अर्थसंकल्पात संरक्षण विभागासाठी 36,959 कोटी रुपयांची वाढ करून ते 4,19,732 कोटी रुपये केली आहे। यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील बॅकलॉग भरून निघणार असल्याचं म्हटलं जात आहे। बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचा लेक इब्राहिम अली खान बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे। वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इब्राहिमने अभिनयाची वाट धरली आहे। इब्राहिम नादानी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे। कयामत से कयामत तक, रंग दे बसंती, दिल चाहता है यासारख्या सिनेमातून आमिर खानने प्रेक्षकांवर छाप पाडली। आमिरचं प्रोफेशनल आयुष्य तर सर्वांनाच माहिती आहे, मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्याची जोरदार चर्चा होत आहे। आमिरचा आधीच 2दा घटस्फोट झाला असून आता त्याच्या आयुष्यात 3ऱ्या मुलीची एंट्री झाल्याची चर्चा आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। यात शेतकरी क्रेडिट कार्डची लिमिट वाढवली आहे। बिहारसाठी मखाना वोट घोषणा केली आहे। अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फियात आज शनिवारी सकाळी एक छोटे वैद्यकीय विमान कोसळले। वृत्तसंस्था एपीने दिलेल्या माहितीनुसार फिलाडेल्फियातून मिसुरीला जाणाऱ्या विमानात 6 जण होते। यामध्ये 2 डॉक्टर, 2 पायलट, 1 रुग्ण आणि एका कुटुंबियातील सदस्यांचा समावेश होता। या दुर्घटनेत सर्वजण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीनसह ब्रिक्स देशांना थेट धमकी दिली आहे। ब्रिक्स देशांनी हे समजून घेतले पाहिजे की ते अमेरिकन डॉलरची जागा घेऊ शकत नाही, असे ट्रम्प यांनी धमकीच्या स्वरूपात म्हटले आहे। तसे करण्याचा प्रयत्न झाल्यास अमेरिका या देशांवर 100% शुल्क लावेल। ट्रम्प प्रशासनातील FBI संचालकपदी निवड झालेल्या काश पटेल यांनी गुरुवारी सिनेटला सांगितलं की त्यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला आहे। काश पटेल यांच्या FBI संचालकपदी नियुक्तीला मंजुरी देण्याबाबत गुरुवारपासून सिनेटमध्ये सुनावणी सुरू झाली आहे। भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात खेळल्या गेलेल्या 4थ्या T20 सामन्यात गोलंदाज हर्षित राणाची बरीच चर्चा रंगली। हर्षित राणा या सामन्याचा भाग नव्हता। त्याला सामन्याच्या ब्रेकवेळी शिवम दुबेचा पर्यायी खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले, पण हर्षितच्या समावेशावरून अनेक प्रश्न निर्माण झाले। इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। रणजी ट्रॉफी 2024 ते 2025 च्या एलिट ग्रुप ए सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई क्रिकेट संघाने मेघालयचा 1 डाव आणि 456 धावांचा मोठ्या फरकाने पराभव केला। या सामन्यातून शार्दुल ठाकूरने दोन्ही डावात 4 विकेट्स घेतल्या। त्याने फलंदाजीने 84 धावा केल्या। बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणारे साईराज बहुतुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। ते 2021 पासून गोलंदाजी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत होते। 13 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार विराट कोहली सध्या चर्चेत आहे। दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये विराटच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले आहे। जर्मन फुटबॉल असोसिएशनच्या DFB GmbH अँड कंपनी KG यांनी फुटबॉलसाठी आधुनिकतेची कास धरली आहे। यासाठी जागतिक आघाडीच्या TCG डिजिटलशी भागीदारी केली आहे। TCG जागतिक पातळीवर डेटा इंटेलिजन्स आणि AI चालित ट्रान्सफॉर्मेशनमध्ये अग्रणी कंपनी आहे। टीम इंडियाने 4थ्या T20 सामन्यात इंग्लंडवर 15 धावांनी विजय मिळवला। हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या विस्फोटक ऑलराऊंडर जोडीच्या स्फोटक अर्धशतकाची खेळीनंतर गोलंदाजीने त्यांची भूमिका सार्थपणे पार पडली आणि टीम इंडियाला विजयी करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं।
अंडर 19 वुमेन्स T20 वर्ल्ड कप मध्ये 2025 स्पर्धेत अखेर 16 संघातून महाअंतिम सामन्यासाठी 2 संघ निश्चित झाले आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी शुक्रवारी 31 जानेवारीला अंतिम सामन्यात धडक दिली. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या T20 मालिकेचा निकाल शेवटच्या सामन्यांपूर्वीच लागलाय. टीम इंडियाने चौथ्या T20 सामन्यात इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला. 5 सामन्यांची मालिका जिंकली, पण आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे, ज्यामध्ये आता भारतीय संघावर बेईमानी केल्याचा सुद्धा आरोप होत आहे. टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये शुक्रवारी चौथा T20 सामना पुण्यात पार पडला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने 15 धावांनी विजय साकारला. इंग्लंड टीमसाठी शिवम दुबे आणि हर्षित राणा हे 2 खेळाडू धोकादायक ठरले. हेल्मेटवरून चेंडू लागल्याने शिवमच्या जागी कनेक्शन सबस्टिट्यूट म्हणून आलेल्या हर्षित राणाने 3 विकेट घेत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर या होत्या सध्याच्या घडीतील सुपर 50 बातम्या. अशाच बातम्या बघण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती. नमस्कार.